कार्तिक महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात। हा दिवस प्रामुख्याने शिव मंदिरात उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघतो। मात्र तुम्हाला प्रश्न पडेल की हा सण शिव मंदिरातच का साजरा केला जातो? तर मग ऐका। तारकासुराच्या वधानंतर त्याच्या 3 दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले। थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला। ही 3 स्थाने त्रिपुरे म्हणून ओळखली जायची। या 3 स्थानांमुळे दैत्यांची शक्ती वाढल्याने त्यांनी सर्वत्र हाहाकार माजवला। यामुळे त्रस्त देवांनी महादेवांकडे सुरक्षेसाठी धावा केला। महादेवांनी यावेळी एका बाणात त्रिपुर भस्म केले। हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा असल्यामुळे या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात। त्रिपुरारी पौर्णिमेला घरामध्ये महादेवांची पूजा करावी। पूजा करताना शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करून बेलपत्र वाहावे। या दिवशी रुद्राभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे। यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमा 5 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार असून संपूर्ण दिवस उदय तिथी असल्याने हा दिवस पूजेसाठी उत्तम आहे। सर्व प्रेक्षकांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।